हा काढत बी नाही त्याचं झाड उठले ओके असे हा वेलकम बॅक टू माय चॅनल. आज संडे असल्यामुळे म्हटलं चला संडे स्पेशलमध्ये आज मग इडलीच बनवायची ठरवले होते. आता जसं तुम्ही बघताय घराचं रिनोव्हेशन सुरू झाल्यापासून असं काय वेगळं विषय स्पेशल काय बनवायचं झालं नाही. रोजचं आपली भाजी चपातीच होती. मग म्हटलं चला सगळ्यांनाच आवडते इडली म्हणून मग इडलीचा बेत केला होता. आणि तो बघू शकता बघा एवढं छान नेहमीप्रमाणे पीठ फर्मेंट झालं होतं आपलं. तर म्हटलं आता बनवायला घेऊ. इकडं मामांसाठी ना मी तोंडल्याची भाजी बनवली होती आणि मटकीचं सूप बनवलं होतं. इकडं सांबरसाठी डाळ शिजायला घातली आणि पटकन बाहेर आले. झाला सांबार बनवायचं म्हणून शेंग आहे का बघायला आले. बाकीचे केक तयारी होईपर्यंत नाही टाइम गेला. असं तर वाटतं शेंग आहे तर सापड कुठं हा मग एक मिनिट हा चला कामापुरती एक गावली. तोच तिथं इकडे पण चला पुदिना ती घेऊ. चला पुदिना घेतलं तेवढा. घासलाय वेल खाली त्यामुळे असं झालंय. चला कढीपत्ता तेवढा घेते. चटणीला काही घरात कढीपत्ताच नव्हता. नाही तर नाही सगळीच तयारी करायला लागते. तर आता नारळ सोलायचंय. एका नारळाची चटणी पुरत नाही म्हणून 2 नारळ काढलेत. घरात चटणी सगळ्यांना जास्त आवडते आणि त्यातल्या आरोला तर फार आवडते. चला आरोला देवपूजा केली असता तुळशीला पाणी घालून फुलं यायला आली. हो कुठं पडली? पडली का? हा हा ऑरेंज कलरचं पण गुलाब आलंय घेतलं का? हा बघू हा छान आहे की.
तिकडं ब्लॅक रोज पण आले बघ पलीकडं असता इकडं इकडं हा बघू दाखव मी बघितलं असं जर खाली दे ना दांड्याला दर हा ऑरेंज पण निघाले आज लिलीची बरं चला मी जाऊ का आतमध्ये हा आता इथं आरोच बघा किती कोरू त्या विठ्ठलाच्या मूर्तीला गोपीचंद लावायचा सुरू होता आणि इकडं असता म्हणते की मम्मा तुम्हाला सांगितलं होतं की ह्या बोटानं देवाला हळदी कुंकू लावायचं पण मी विसरले मी चुकून दुसऱ्या बोटानं लावलं असं ती मला सांगत होती मी म्हणलं ठीक इकडे तोपर्यंत मामा जेवायला बसले होते आणि इकडे बघा एवढी छान असताना ना देवघरात अशी फुलं वगैरे ठेवली होती आरोने रांगोळी काढता येत नाही म्हणून छाप छापला होता म्हटलं खरंच मला एवढं छान वाटलं ना दोघांनी मिळून देवपूजा केली होती ते तर आता इकडे माझी इडली बनवायला पण सुरुवात झालेली असं तर ना आज रविवार आहे म्हणून थोडंसं मी लेटच उठले होते पण थोडं लेट उठले म्हणून परत खूप जास्त धावपळ सुरू झाली आणि इडली बनवायची म्हणलं की एक एक सगळं गोळा करून बनवेपर्यंत बराच टाइम जातो होय की नाही मग माझं आज काहीच तसंच झालं होतं तर आता मुलांना पण भूक लागली होती म्हणून पटकन इकडे इडली लावून घेतली आणि म्हटलं आता तशी सांबरची माझी सगळी तयारी झालीच होती म्हटलं पटकन सांबर तेवढं फोडणी टाकूया आणि तोपर्यंत मग मुलांचं पण झालंच होतं म्हटलं त्यांना दोघांना पटकन देता येईल आता आस्ताला काही चटणी फारशी आवडत नाही त्याच्यामुळे तिला सांबरच आवडतं पण आरोला सांबर पण आणि चटणी पण दोन्ही लागतं मग त्याच्यामुळे मग इथं पटकन मी सांबर बनवून घेतलं आणि इथं बघा आता नारळ सोलायचा होता म्हणजे मी बाहेरनं सोलून घेऊन आले होते तर ते फोडून पाणी काढायचं होतं तर आरव त्याच्यामध्ये स्क्रून ना त्याचे होल रिकामे करत होता आणि पाणी काढण्यासाठी म्हटलं मम्मा मी मदत करतो तुम्हाला कारण त्याला चटणी खायची होती ना त्याला भूक लागली होती तो थांबला होता वाट बघत पण त्याची तेवढी मदत मला खूप जास्त झाली होती तर त्याने मला दोन्ही नारळातलं पाणी काढून दिलं होय का आहा आता वाढ सोडत होत होय ना दादा आता तू दुसरं काढ निकल गया काय काय मी आता खाऊन बघितले हा छान आहे मुलांनी लगेच इडली काढून घेतली आणि बघू शकता एकदम सॉफ्ट अशा झाल्या होत्या बघा इथं मग मी घेऊ का खायला खायचंच आहे आता खावा आता इथं मुलांना तर मी दिलं होतं खायला पण इथं ना आता त्यांचं टीव्ही बघत बघत खायचं सुरू होतं अजून माझं झाडू वगैरे बरंच काम राहिले बाहेर तिथं दिसते बा टिपावरती सगळी धूळ वगैरे बसले म्हणतं सगळंच आवरून घेऊया अगोदर ह्यांना खायला दिलं आणि मग आता म्हणतं चला आता चटणी बनवून घेतली चटणीला आणि सांबरला तडका द्यायचा राहिला होता तर ते अगोदर मी देऊन घेते इथं तर सगळ्यात अगोदर मी चटणीला तडका देते मस्त असं ना खोबऱ्याची चटणी बनवली होती दही घालून आणि एकदम खरंच मस्त बनली होती टेस्टला सांबरला पण तडका देऊन घेतला आणि म्हटलं चला आता आहून बरोबर मी सुद्धा खायला बसणार होते आणि आज खूप घाई गडबडीत बनवल्यामुळं ना मला रेसिपी शूट करायला जमलंच नाही कारण तुम्ही मला बऱ्याच वेळा म्हणाला होता की ताई सांबरची रेसिपी शेअर कर आता थोडंसं कामाचा लोड पूर्ण कमी झाला की नाही मग तुम्ही सांगितलेलं प्रत्येक रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करेन झाले ते पाठीमागनं ना चिमणीचा आवाज येत असल्यामुळं ना तुम्हाला आहो बोललेले समजलं नसेल तर ते म्हणत होते की चटणी खूप छान झाली चवीला टेस्टला तर मग त्यांना खूप जास्त आवडली होती मग मी पण बसले होते त्यांच्यासोबत खायला आणि खाऊन बघितलं एक घास खरंच एवढी मस्त झाली होती ना नेक्स्ट टाइम आता परत तुमच्यासोबत नक्की शेअर करेन रेसिपी याची तर चला आता पटकन भांडी घासून घेते इडली तर खायला खूप जास्त आवडते पण हे भांड्याचा पसारा बघितले की मग वाटतं नकोच बनवायला पण खूप छान झाले ते त्याच्यामुळे पोट भरून खाल्ले आणि इथं बघा आस्ताला शूट घ्यायचं होतं आरवला मी घ्यायला सांगितलं पण आस्ताची रिॲक्शन बघा कशी आणि ती मज्जा करत होती दादासोबत म्हणायची मी कॅमेरा हलवू का कॅमेरा असं तिचं चालू होतं तर चला आता सगळं म्हटलं खाऊन झालं भांडी घासून झाले ती आणि मेन म्हणजे मी कपडे पण धुवून टाकून आले मग अशीच बाहेर म्हटलं थोड्या वेळाने किचन ओटा आवरायचा म्हणून मग बाहेरची कामं सगळी आवरून आली मग आता आत येऊन सगळं किचन ओटा वगैरे सगळं आवरून घेतलं जरा कसं पसारा भरपूर होतं पण ज्यावेळेस आपण सगळं स्वच्छ साफसुथरं ठेवतो त्यावेळेस जरा थोडं फ्रेश वाटतं आणखीन किती दमलं भागलं तरी नाही का आज तुम्ही संडे स्पेशलमध्ये काय बनवलं होतं नाश्त्याला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका
चला मग भेटू परत अशा छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.